सूर्य नाही आणि तारा नाही, कोणीच नव्हतं. एकटा भगवान परमात्मा आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होता. मग झालं काय, तेथे एक ढालगच निर्माण झाली. म्हणजे झालं काय, इथे एक माया निर्माण झाली. आणि पुढे ऐका, निर्माण झालेल्या मायेने नेमकं केलं काय, तिने बापची दादला केला, परी तो शिवला नाही तिजला, अवघे तिच्याच बोलाने चला, कानोबा तेरे तेरे ते. हे बघा, जाता जाता एक महत्त्वाचा विषय, एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा पॉईंट, महत्त्वाचा सिद्धांत मी तुमच्यासमोर सांगून जातो. पण तो महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी सगळ्या मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही, ऐका बरं का, जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत अपूर्ण ऐकून तुम्ही चुकीचा अर्थ लावायचा नाही. कारण मला जाणीव आहे, मी क्षेत्रावरती कीर्तन करतोय. इतर ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आणि क्षेत्रावरती कीर्तन करणं वेगळं. वक्त्याला त्याचं तारतम्य पाहिजे, मर्यादा पाहिजे आणि त्या गोष्टी कळल्या पाहिजे. त्याच्यामुळे जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत अपूर्ण ऐकून चुकीचा अर्थ लावायचा नाही. कारण माझं अपूर्ण ऐकून जर तुम्ही चुकीचा अर्थ लावला तर माझ्या वयाला, माझ्या अभ्यासाला आणि माझ्या पारमार्थिक साधनेला कलंक लागण्याची दाट शक्यता आहे. पण ऐका, जो विषय मी तुमच्यासमोर मांडेल तो विषय पूर्ण झाल्यानंतर ज्यांना खरोखर कीर्तन समजतं, काय वाक्य वापरलं मी, ज्यांना खरोखर कीर्तन समजतं ना त्या लोकांच्या अंतःकरणातले भाव चेहऱ्यावरती प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे एका महत्त्वाचा सिद्धांत सांगतो, जगातल्या कुठल्याच माणसाला पोरगा होत नाही. काय बोललो मी, जगातल्या कुठल्याच माणसाला पोरगा होत नाही हे मला मान्य आहे आणि तुम्हाला मान्य आहे की नाही. माणसाला पोरं होतात का, पण पुढे ऐका, खूप गोड आहे. जगातल्या कुठल्याच पुरुषाला पोरगा होत नाही, पण जगातल्या कुठल्याच स्त्रीला पुरुषाशिवाय पोरगा जन्माला घालता येत. तसं मायबाप, हा संसार नावाचा पोरगा, प्रपंच नावाचा पोरगा देव नावाच्या पतीला कधीच होत नाही. संसार नावाचा पोरगा देव नावाच्या पतीला कधीच होत नाही, पण माया नावाच्या पत्नीला देव नावाच्या पतीशिवाय संसार नावाचा पोरगा जन्मालाच घालता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी बोललो होतो की ज्यांना खरोखर कीर्तन समजतं त्यांच्या मनातले भाव चेहऱ्यावरती प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. त्या लोकांना माझं बोलणं समजलं आणि जे फक्त टाइमपास म्हणून ऐकता त्यांच्या डोक्यावरून निघून गेलं, त्याला मी बी काय करू, ना इलाज को क्या इलाज, हा त्याला मी काही करू शकत नाही. ठीक आहे, संसार निर्माण करण्यामध्ये देवाचा काहीच संबंध नाही. ऐका, संसार निर्माण करण्यामध्ये देवाचा काहीच संबंध नाही, पण देव बिचारा बिनाकामाचा बदनाम झाला. मग देव बिनाकामाचा कसा बदनाम झाला 2 मिनिटात पटवून देतो, सर्वांगाचे कान करून ऐका. व्यवस्था अशी होती, महात्म्याचा साधूचा भला मोठा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये साधूची छोटीशी पर्णकुटी होती. महात्मा अतिशय त्यागी होते, वैराग्यवान होते, रात्रंदिवस पर्णकुटीमध्ये साधनेमध्ये लीन असायचे. एक दिवसाची घटना, संध्याकाळी 7 वाजेचा टाइम, पावसाळ्याचे दिवस होते, आकाशातून पाऊस चालू होता, ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट, नदीला पाणी आलं होतं. आणि अशा संध्याकाळच्या 7 वाजेच्या टायमाला एक तरुण सुंदर स्त्री अंग चोरून साधूच्या कुटियाच्या बाहेर उभी होती. साधूने ओट्यावरती येऊन पाहिलं, कोणीतरी बाई कुटियाच्या बाहेर उभी आहे. साधूने तिला पाहून हात जोडले आणि तिला सांगितलं, हे बघ ताई, आतापर्यंत एकाही स्त्रीची सावली माझ्या कुटियावरती पडली नाही, तुझ्यामुळे पडते आणि याच्या पुढे पडायला नको असे मी भगवंताकडे प्रार्थना करतो. ताई तुझ्या पाया पडतो, कोणी पाहत नाही ना तोपर्यंत इथून निघून जा. ती बाई म्हणते, महाराज असं कसं, हा संध्याकाळी 7 वाजेचा टाइम आहे, आकाशातून पाऊस चालू आहे, ढगांचा कडकडाट होतोय, विजांचा गडगडाट होतोय, गावात जायचं म्हटलं तर नदी पाणी आलंय. आणि म्हटले, महाराज एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये एक तरण्या बांडबाईला तुम्ही आश्रमातून हाकलून देता. महाराज एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जर तरुण स्त्रीला तुम्ही आश्रमातून हाकलून देता, मग कीर्तनामध्ये कशाला लोकांना बोंबा मारून सांगता की भूतांची दया भांडवल संतांची. ती बाई म्हणे, महाराज नुसतं फेटा बांधून कंबर बांधून लोकांना सांगत नका जा, जे सांगताना ते थोडंफार आचरणात पण आणत जा, असं ती बाई म्हणे, मी नाही म्हणे.
मी त्या बाईचं सांगतोय वा. लोकांना सांगतात ना ते थोडंफार आचरणामध्ये आनंद जा. म्हणे महाराज रात्रभर तुमच्या कुटियाच्या आडोशाला झोपते, सकाळी सूर्याचा उदय झाला, नदीचं पाणी बंद झालं, कमी झाला, आकाशातून पाऊस कमी झाला, तुम्हाला न विचारता मी आश्रमातून निघून जाईल. साधूला तिची दया आली आणि साधूने त्या बाईला थांबण्याची परवानगी दिली. साधू कुटियामध्ये झोपले, ती बाई पर्णकुटीच्या बाहेर झोपली. असं करता करता सकाळी सूर्याचा उदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर पाऊस बंद झालं, नदीचं पाणी आटून गेलं. साधू कुटियाच्या बाहेर आले आणि त्या बाईला प्रार्थना केली, ताई आता तरी लवकरात लवकर तू इथून निघून जाती. ती बाई म्हणते, महाराज असं कसं, नवीनच मी या गावामध्ये आली, माझा काही ओळख नाही, परिचय नाही, गावामध्ये जाते, भाड्याची खोली पाहते आणि महाराज जोपर्यंत मला भाड्याची खोली भेटत नाही तोपर्यंत माझ्या सामानाचं गाठोडं तुमच्या कुटियात राहू द्या. बरोबर. साधूला पुन्हा दया आली. ऐका, साधूने ते सामानाचं गाठो उचललं आणि आपल्या कुटियामध्ये ठेवलं आणि ती बाई गावामध्ये निघून गेली. तिला भाड्याची खोली वेळ कमी असल्यामुळे लवकर भेटून गेली. हा, कुठपर्यंत खोली शोधायला लावता, भेटून गेली. त्या खोलीमध्ये त्या घरामध्ये ती महिला राहू लागली आणि मायबाप नको तो प्रसंग त्या बाईच्या जीवनामध्ये घडला. अनेक व्यभिचार नावाच्या अघटित घटनेसोबत ती महिला जोडली गेली. माझे शब्द समजून घ्या, मी खालच्या लेवलची भाषा इथंच काय मी कोणत्याच कीर्तनामध्ये वापरत नाही. एक व्यभिचार नावाच्या अघटित घटनेसोबत ती महिला जोडली गेली. ती बाई त्या खोलीमध्ये रोज नको ते कामं करायला लागली, माणसांसोबत चित्त जोडायला लागली, वाईट कामावरती पैसा कमवायला लागली, लोक भेटायला तिला घरी यायला लागले आणि ती बाई वाईट कामं करते. ही वाऱ्यासारखी बातमी पूर्ण गल्लीत, पूर्ण गावात, पूर्ण परिसरात पोहोचली. एक दिवसाची घटना. दोन नास्तिक माणसं कुच्च रोट्यावरती गप्पा मारण्याकरता बसले आणि पहिला नास्तिक दुसऱ्या नास्तिकाला बोलतो, का रे तुला काही माहित आहे का? म्हणे काय? म्हणे जी बाई आपल्या गावामध्ये वाईट कामं करते, वाईट कामावरती पैसे कमवते, लोक भेटायला तिला येतात, तुला माहित आहे का ती बाई सगळ्यात पहिल्यांदा कुठे राहत होती? आलं तुमच्या ध्यानात? कारण आपलं कीर्तन 4G मध्ये ऐकायचं, 2Gचा जमाना गेला. ती बाई सगळ्यात पहिल्यांदा कुठे राहत होती? कुठे मावशी? आता तुम्ही सगळे कीर्तन ऐकतायत, मला तुम्ही सांगा साधूचा काही दोष होता का? ऐकताय ना तुम्ही? साधूचा काही दोष होता का? मग साधूचा काही दोष नसताना साधू बदनाम का झाला? त्याचं कारण असं आहे, साधूने त्या बाईला आश्रय दिला, त्याच्यामुळे साधू बदनाम झाला. साधूने त्या बाईला आश्रय दिलाच नसता, साधू बिनाकामाचा बदनाम झाला नसता. तसं पुढे आहे का? संसार निर्माण करण्यामध्ये देवाचा काही संबंध नाही, संबंध फक्त मायेचा आहे. मग देव बदनाम का झाला? देवाने मायेला आश्रय दिला, त्याच्यामुळे देव बदनाम झाला. देवाने मायेला आश्रय दिलाच नसता, देव बिचारा बिनाकामाचा बदनाम झालाच नसता. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही माणसं म्हणतील, महाराज माया मानायची नाही का? माया म्हणजे संसार. मानायची ना माया, कुठपर्यंत मानायची? जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत माया मानायची. आणि पुढे जाऊन एक सिद्धांत सांगतोय का, जीवनामध्ये ध्येय नजरे ठेवून समोर ठेवूनच माणसाने वाटचाल केली पाहिजे. माझं वाक्य समजून घ्या. ध्येय आपलं जीवनातलं काय ते डोळ्यासमोर ठेवूनच माणसाने वाटचाल केली पाहिजे. पुढे एक मुद्दा बोलतोय का, जी लोक ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती माणसं जीवनामध्ये धडपडत असतात. ऐका, जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती माणसं जीवनामध्ये धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती नेहमी पडत असतात. खरं तर ती कधीच पडत नसतात, तर पडता पडता तीच माणसं घडत असतात की जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात. ध्येय डोळ्यासमोर ठेवायचंय, माया मानायची कुठपर्यंत? आपलं साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. साध्य प्राप्त झालं ना, माया माणसाने मागच्या मागे सोडून द्यायची. माया कशी सोडून द्यायची? सोपं करण्याकरता अजून 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. सर्वांगाचे कान करून ऐका. 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. एक श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाला 3 पोरं होती. माणूस श्रीमंत होता परंतु बुद्धीने खूप हुशार होता बरं का. त्या श्रीमंत माणसाने विचार केला, आपण काही आता जास्त दिवस जगणार नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आपण पोरांची वाटणी करून देऊ.
म्हणून त्या श्रीमंत माणसाने जिवंत असतानाच तिघही पोरांना बोलवलं आणि तिघही पोरांना सांगितलं, पोरांनो आज मी तुमची वाटणी करून देतो, ऐका. ही शेती ह्या पोराच्या नावावर, ती शेती त्या पोराच्या नावावर आणि ती शेती त्या पोराच्या नावावर. म्हणे ठीक आहे. म्हणे हे घर या मुलाने घ्यायचं, ते घर त्या पोराने घ्यायचं आणि ते घर त्या पोराने घ्यायचं. अशी वाटणी करून देत असताना वडिलांनी सांगितलं, पोरांनो आपल्या तबेल्यामध्ये जेवढे काही घोडे आहेत ना, त्या घोड्यांमध्ये निम्मी हिस्सा मोठ्या पोराने घ्यायचा, 3 नंबरचा हिस्सा 2 नंबरच्या पोराने घ्यायचा आणि 9 नंबरचा हिस्सा 3 नंबरच्या पोराने घ्यायचा. वाटणी समजली का तुम्हाला? मला माहिती तुम्ही हँग झाले, मला माहिती तुम्ही हँग झाले, तुम्हाला समजलं. पण पुन्हा बोलतोय का? वडिलांनी काय सांगितलं? लक्ष देऊन आहे का? वडिलांनी काय सांगितलं? आपल्या तबेल्यामध्ये जेवढे काही घोडे आहेत ना, त्या घोड्यांमध्ये निम्मी हिस्सा मोठ्या पोराने घ्यायचा, 3 नंबरचा हिस्सा 2 नंबरच्या पोराने घ्यायचा आणि 9 नंबरचा हिस्सा 3 नंबरच्या पोराने घ्यायचा. पोरांची वाटणी करून दिली. 6 महिन्याचा कालावधी गेला आणि तो माणूस मेला. मेल्यानंतर मुलांनी त्याचं क्रियाकर्म आटोपली आणि मुलाने विचार केला, बापाने तर वाटणी करून दिली आहे, परंतु गावातील वरिष्ठ लोकांच्या साक्षीने आपण पुन्हा वाटणी करून घेऊ. म्हणून त्या मुलांनी केलं काय? हा, तुमच्यासारखे सज्जन वारकरी हुशार लोक वाटणी करायला बोलवले आणि लोक त्यांची वाटणी करू देऊ लागले. वाटणी करून देत असताना शेतीची वाटणी झाली, घराची वाटणी झाली आणि घोडे वाटण्याकरता जेव्हा माणसं तबेल्यामध्ये आले तेव्हा तबेल्यामध्ये घोडे होते 17. किती सांगितले मी? बोलत जा, मला बोलणारे लोक आवडतात. तबेल्यामध्ये घोडे किती होते काका? आता 17 घोड्यांची वाटणी होईल कशी? 8.5 दुनी बरोबर, 8.5 दुनी हो, 8.5 दुनी 17 होतात. पण घोडं कापणार का? जीव जाईल ना एकाचा. मग वाटणी होईल कशी? लोक विचार करून करून थकून गेले. त्या लोकांनी पोरांना सांगितलं, तुम्ही तुमचे घोडे आणि तुमची वाटणी, एकादशी भूक लागली, चालले म्हटले आम्ही घरी. लोक घरी निघून गेले. ते तिघही पोरं ओट्यावरती बसून डोक्याला हात लावून चिंता करत होते आणि डोक्याला हात लावून चिंता करत असताना एक मुक्ताईचे जे वारकरी होते ते त्यांच्या अंगणातून जात होते. त्या वारकरी बाबांनी मोठ्याला विचारलं, का रे एवढ्या सकाळी सकाळी डोक्याला हात लावून काय टेन्शन करतो? म्हणे काय सांगावं वारकरी बाबा तुम्हाला. वडिलांनी शेतीची वाटणी केली होती, घराची वाटणी केली होती. घोडे वाटत असताना वडिलांनी सांगितलं होतं, पोरांनो आपल्या तबेल्यामध्ये जेवढे काही घोडे आहेत ना, निम्मी हिस्सा मोठ्या पोराने घ्यायचा, 3 नंबरचा हिस्सा 2 नंबरच्या पोराने घ्यायचा, 9 नंबरचा हिस्सा 3 नंबरच्या पोराने घ्यायचा. काय करावं वारकरी बाबा? घोड्यांची वाटणी होत नाही, त्याच्यामुळे डोक्यावरती टेन्शन आहे. वारकरी म्हणे, का रे तुम्हाला काय अक्कल आहे का? म्हणे काय झालं? म्हणे एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं टेन्शन घेता? अरे टेन्शन सोडून द्या, 2 मिनिटात मी तुमची वाटणी करून देतो. म्हणे वारकरी बाबा तुम्ही? म्हणे मग धोतरवाल्याला काही तुम्ही कमी समजता का? अरे धोतरवाल्यालाही पुढे गेले म्हटले. आता हा एक पोरगा मला म्हणे, काय महाराज आजचा माणूस चंद्रावर आणि तू धोत्रावर. त्याला म्हटलं, भाऊ आमची बरोबरी करू नको. अरे आम्ही धोतर घालतो तरी 4 व्हीलरमध्ये आई साहेबांच्या कृपेने फिरतो, तू भर उन्हाळ्यात जीन्स पॅन्ट घालतो, तुला ऋतू तरी कळतो का? हा, समजणाऱ्यांना घ्या, काही हरकत नाही. मला म्हणायचं असं आहे, म्हटले वारकरी बाबा तुम्ही वाटणी करून द्या. अरे म्हटले 2 मिनिटात तुमची वाटणी करून देतो, टेन्शन घेऊ नका. आता पुढे आहे का? वारकरी घरचे श्रीमंत होते, हुशार होते. वारकरी बाबांनी त्यांच्या नोकरला दिला, म्हणे रामभाऊ इकडे या. म्हणे काय? म्हणे आपल्या घरी जा आणि आपल्या अंगणामध्ये जो घोडा बांधलाय ना, तो घोडा फक्त सोडून या ठिकाणी घेऊन या. पोरं म्हणे वारकरी बाबा तुमचा घोडा? अरे टेन्शन घेऊ नका, वारकरी कोणाला देत नसतात, फक्त घेतात. मी तुम्हाला देणार नाही, माझा घोडा मी परत नेणार आहे, पण वाटणी तर होऊन जाऊ द्या. तो रामभाऊ घरी गेला, अंगणातून घोडा सोडला, वारकऱ्याजवळ आणला. वारकऱ्याने तो घोडा घेतला, त्यांचा घोड्याच्या रांगेमध्ये उभा केला. आता 2 मिनिटं माझ्याशी बोला. घोड्यांच्या रांगेमध्ये घोडा उभा केल्यानंतर वारकऱ्याच्या पोरांचे 17 आणि वारकऱ्याचा 1 किती झाला हो? बोला बरं का आता. पोरांचे 17 आणि वारकऱ्याचा किती झाला? मोठ्याला म्हणे, बोल रे तुझे हिस्सा कितवा आहे? म्हणजे तुझा हिस्सा कोणता आहे? म्हटले वारकरी बाबा माझा हिस्सा निम्मा. 9 घोडे तू घेऊन जा. 18 मधून 2 हिस्से केले, किती राहिले? 9 घोडे तू घेऊन जा. 9 घोडे मोठ्या पोराला दिले, राहिले किती?
बोलत जा ना हो. किती राहिले? 2 नंबरच्याला म्हटले का रे तुझा हिस्सा किती? म्हटले तिसरा. 7 18. 6 घोडे तू घेऊन जा. 9 घोडे मोठ्याला दिले, 6 घोडे 2 नंबरच्याला दिले. 9 आणि 6 किती झाले? 15. 3 नंबरच्याला विचारला तुझा राहिले किती? 3 नंबरच्याला विचारलं तुझा हिस्सा किती? म्हटले माझा 9. 9 दुनी 9 घोडे मोठ्या पोराला दिले, 6 घोडे 2 नंबरच्या पोराला दिले, 2 घोडे 3 नंबरच्या पोराला दिले. किती झाले? राहिले किती? म्हटले राम भाऊ इकडे या आणि आपला घोडा घरी घेऊन जा. हा समजलं ना? माझं सांगणं संपलं. आता सिद्धांत आहे का? 17 घोड्यांचा टिळा होता, तो 17 घोड्यांचा टिळा सुटत नव्हता, त्याच्यामुळे वारकऱ्याचा 18वा त्याच्यामध्ये मिळवायचा. आणि एकदा तो टिळा सुटला की वारकऱ्याने आपला घोडा परत न्यायचा. तसं मायबाप हे संपूर्ण जे जग आहे, तर संपूर्ण जग म्हणजे 17 तत्वांनी बनलाय. ओढली 17वी गा तिने पुरविली इच्छा. बरोबर? हे संपूर्ण जग म्हणजे 17 तत्वांनी बनलंय. जग नावाचा 17 तत्वाचा टिळा सुटत नाही, म्हणून माया नावाचं 18वं तत्व त्याच्यामध्ये मिळवायचं. एकदा जग नावाचा टिळा सुटला की माणसाने माया ही मागच्या मागे सोडून द्यायची. तुकोबा सांगतात की प्रत्येक संसार जरी करत असला तरी त्या संसाराला मी अजिबात किंमत देत नाही. या विषयाचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणात. संसारात कोण लेके, संसारात कोण लेके, वा वा. संसारात कोण लेके, 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 हरी बोल. संसारात कोण लेके, 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 संसारात कोण, संसारात कोण लेखे आम्हा सके हरिजन, आम्हा सके हरिजन. क्या बात. आम्हा सखे हरिजन, आम्हा सके, आम्हा सके हरिजन, आम्हा सके हरिजन, आम्हा सके हरिजन. काळ ब्रह्मानंदेश रे, वा वा. काळ ब्रह्मानंदेश रे, राधे. काळ ब्रह्मानंदेश रे, काळ ब्रह्मानंदेश रे, काळ ब्रह्मानंद रे, काळ ब्रह्मानंदेश रे, काळ ब्रह्मानंदेश रे, काळ ब्रह्मानंदेश रे. वा. जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणूस संसार जरी करत असला तरी तुकोबरा आपला अनुभव सांगतात. संसार तो कोण देखे, आमा सके हरिजन. तुकोबा बोलतात की मी अजिबात संसाराला किंमत देत नाही, महत्व देत नाही. एवढंच नाही, संसाराला मी मानतच नाही. मायबाप माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर अनेक लोक संसार करतात आणि काही काही महात्मे ब्रह्मचारी राहतात. संसार केला पाहिजे, मी गॅरंटीने सांगतो. कारण महात्मा राहणं, ब्रह्मचारी राहणं, जे राहतात बिचारे त्यांना आपलं दंडवत आहे, प्रणाम आहे. तेवढी मोठी साधना लागते, त्याग लागतो, तपश्चर्या लागते. संसार केला पाहिजे. आणि मी गॅरंटीने छातीवर हात ठेवून सांगतो की अनेक गावातून अनेक वारकरी या ठिकाणी आलेत
आणि दरवाडीला तुम्ही आईसाहेबांच्या भेटीला एकादशीला येतात, पण मी गॅरंटीनं सांगतो आजपर्यंत एकही कीर्तनकाराने तुम्हाला असं सांगितलं नसेल की वारी संपल्यावर घरी जा, बायको पोरं विहिरीमध्ये टाका, घरावरती डिझेल टाका आणि घर पेटून टाका. कोणी सांगितलं का? सांगितलं का? खरं सांगा. आणि एखाद्या कीर्तनकारांनी जर असं सांगितलं तर आपण त्याला इथून व्यवस्थित जाऊ देणार? असं काही करू नका. भले पुन्हा त्याचं कीर्तन ऐकू नका, पण असं काही पाऊल उचलू नका. ठीक आहे, संसार केला पाहिजे, संसार करावा, पण पुढे ऐका, तो संसार कशा पद्धतीने करावा याची शिकवण माणसाने संत महात्म्यांकडून घेतली पाहिजे. हे बघा, कबीर महाराजांच्या वाङ्मयामध्ये आलेला दृष्टांत आहे. कबीर महाराजांच्या वाङ्मयामध्ये असा दृष्टांत आला. कबीर महाराजांचं स्नान झालं आणि भगवंताचं दर्शनाकरता मंदिरामध्ये गेले. देवाचं दर्शन घेऊन कबीर महाराज ओट्यावरती उभे असताना गावातील काही हुशार लोक कबीर महाराजांच्या जवळ आले आणि कबीर महाराजांनी त्या लोकांना विनंती केली, महाराज, आमचा तुम्हाला प्रश्न आहे. आणि काय? संसार करावा की नाही करावा, आणि जर करायचा असेल तर कसा करावा याची शिकवण आम्हाला तुमच्याकडून घ्यायची. कबीर महाराजांनी सांगितलं, बाबा रे, संसार कसा करायचा हे जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल ना तर इथे नाही, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. कबीर महाराजांनी त्या लोकांना सोबत घेतलं आणि कबीर महाराज त्या लोकांना घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर त्या लोकांना बैठक खोलीमध्ये, त्या लोकांना देवडीमध्ये, लेटेस्ट लँग्वेज त्या लोकांना हॉलमध्ये बसवलं. आणि हॉलमध्ये बसल्यानंतर कबीर महाराजांनी दिवसाचे 12 वाजले होते आणि कबीर महाराजांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला, अगं ऐकलं का, आपल्या गावातील विचारवंत मंडळी संसार कसा करायचा याचं ज्ञान, याचं भान, याचं जाण घेण्याकरता आपल्या घरी आले. एक काम करशील, देवघरात जा आणि या ठिकाणी तू दिवा पेटवून आण. काय सांगितलं? देवघरात जा आणि दिवा पेटवून आण. कबीर महाराजांच्या पत्नीने शब्द ऐकले. कबीर महाराजांची पत्नी देवघरामध्ये गेली, सुंदर अशा प्रकारे दिवा पेटवला आणि दिवा पेटून कबीर महाराजांच्या जवळ घेऊन आले. कबीर महाराजांनी पत्नीच्या हातातला दिवा पाहिला आणि कबीर महाराज तिला बोलता, कळत नाही का, दिवसाचे 12 वाजले आणि दिवसाच्या 12 वाजता दिव्याची काय गरज आहे? तुम्ही कीर्तन ऐकताय का? ऐकताय ना? दिवा कोणी पेटवायला लावला? बोला ना, कोणी पेटवायला लावला? आणि पत्नीने दिवा पेटून आणल्यानंतर तिला काय म्हणतात, तुला काय अक्कल आहे का? दिवसाचे 12 वाजता दिव्याची काय गरज आहे? विझव म्हटले तो दिवा. कबीर महाराजांच्या पत्नीने ते बोलणं ऐकलं आणि पटकन हातातील दिवा विझवला. आणि जसंही पत्नीने हातातील दिवा विझवला, कबीर महाराजांची तडपायाच्या मस्तकाला गेले. कबीर महाराजांनी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, फाडकन त्या बाईच्या कानाखाली ठेवून दिली. त्या बाईच्या कानाखाली ठेवून दिल्यानंतर कबीर महाराजांनी सांगितलं, एवढं कळत नाही, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आली. हिंदू धर्म हा शिकवतो की दिव्यातील तेल निसर्गतः संपल्याशिवाय दिवा विझवणं म्हणजे पाप आहे. माझं बोलणं कळतंय का? जास्त उंच लेवलची होत नाही ना भाषा, सोपं सांगतो आहे का? कबीर महाराजांनी काय सांगितलं? हिंदू धर्मामध्ये दिव्यातील तेल संपल्याशिवाय दिवा मध्येच विझवणं म्हणजे पाप आहे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, प्रामाणिकपणाने बोलायचं, खोटं बोलायचं नाही. कारण आजच्या कीर्तनामध्ये जो खोटं बोलेल त्याचे मेल्यावरती डोळे जातील बरं का. हां, खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला असं विचारतो, मोकळं उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. मी तुम्हाला असं विचारतो, दिवा विझवणं ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? हो, मला ऐकू कमी येतं. फेटा बांधलाय म्हणून कमी येतं बरं. हा, नाही तर मुकेश महाराज पारगावकर बहिरा आहे असं व्हायला नको. तुम्ही जोरात बोलावे अशी माझी अपेक्षा आहे. दिवा विझवणं ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? काय मावशी? वाईट आहे. फायनल? मग तुम्हाला मी असं विचारतो, दिवा विझवणं ही गोष्ट जर वाईट आहे तर दादूच्या वाढदिवसाच्या दिवशी 50 मेणबत्त्या विझवणं, लगेच पार्टी चेंज केली का? मग हे काही चांगलं आहे का? मग हे करणारे कोण आहेत? हे वागणं आपला धर्म नाहीये, हे वागणं आपली संस्कृती नाहीये. अरे आपला धर्म काय, आपली संस्कृती काय लोक विसरत चालले मायबाप. जसे आम्ही भागवत कथा करतो ना, तसे गुरुवर्यांच्या आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने रामकथाही आम्ही करतो.
रामकथेमध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी शंकर परमात्मा आणि आई साहेबांच्या लग्नाचा विषय येतो. शंकर परमात्मा आणि पार्वती मातेच्या लग्नाचा विषय येतो. जगातला सगळ्यात पहिला आणि विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. महादेवासारखा नवरदेव झाला नाही, आजही नाही आणि याच्या पुढेही होणार नाही. बघा, इतर नवरदेव डोक्यावरती फेटा बांधतात, महादेवाच्या डोक्यावरती जटांचा मुकुट आहे. इतर नवरदेव कानामध्ये कुंडल घालतात, महादेवाच्या कानामध्ये इंगडा जातीचे विंचू आहे. इतर नवरदेव गळ्यामध्ये चैन घालतात, महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे. इतर नवरदेव अंगाला पावडर लावतात, महादेवाच्या अंगाला भस्म आहे. इतर नवरदेव चांगला ड्रेस घालतात, महादेवाच्या अंगाला वाघाचं चामडं आहे. इतर नवरदेव हातामध्ये कट्यार घेतात, महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. इतर नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवची नंदी बैलावरती बसतात. आता महादेवांचा नवरदेव असताना जटाचा मुकुट का आहे, कानामध्ये विंचू का आहेत, गळ्यामध्ये साप का आहे, अंगाला भस्म का आहे, वाघाचं चामडं कमरेला का आहे, हातामध्ये त्रिशूळ का आहे, नंदी बैलावरती का बसलेत, एकेका गोष्टीचं एक कारण सांगायचं म्हटलं, एका कारणाला 15 मिनिटं लागतात. एवढा माझ्याकडे वेळ नाही आणि हे कीर्तन आहे, माझं काही शिवपुराणाची कथा नाही. मग हे जर ऐकायचं असेल तर काय ठेवणी पडेल? कथेमध्ये सगळ्या गोष्टी होतात, कीर्तनामध्ये होत नाही. मुद्दा असा आहे, महादेवासारखा विचित्र नवरदेव झाला नाही, आजही नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही. महादेवाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा महादेव नंदी बैलावरती बसले होते आणि महादेवाचा नंदी पुढे कोण नाचत होती? हो बोल, प्रमाण आहे ना, भूते वेताळ आणि आरशायुक्त मायका. महादेवाचा नंदी पुढे कोण नाचत होती? आणि तेव्हापासून पद्धत पडली, लग्न कोणाचंही असो, हे तुम्हीच म्हणा बा, आपण काही म्हणत नाही. तेव्हापासून पद्धत पडली, लग्न कोणाचंही असो, नाचणारे कोण राहतात? हा, भूत राहतात. आणि पुढे बोलू का? पुढे बोलतो, ऐका. माणूस मेला की त्याचं भूत होतं आणि बाई मेली की बरोबर 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 माणूस मेला की भूत आणि बाई मेली की, अरे त्या महादेवाचं भाग्य होतं की त्या महादेवाचा नंदी पुढे फक्त भूतच राहत होती. आताचा महादेव घोड्यावर राहतो आणि त्याच्या घोड्याच्या पुढे चुरेडी बी नाचता. हे दुर्भाग्य आहे. बरं, एक काम करा ना, तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. हा, मला काय म्हणायचंय, लग्नात नाचणं भारतीय लोकांची संस्कृती नाहीये. जसं लग्नात नाचणं भारतीय लोकांची संस्कृती नाहीये, तसं वाढदिवस साजरा करून मेणबत्त्या विजवणं सुद्धा भारतीयाची संस्कृती नाही. अरे आपला धर्म काय शिकवतो? ज्योत से ज्योत जगाते चलो, बोला प्रेम की गंगा. आपला धर्म शिकवतो काय? आपला दिवा पेटलेला असेल ना, समोरच्याचा विझलेला असेल ना, तर आपल्या पेटलेल्या दिव्यावरून समोरच्याचा विझलेला दिवा पेटवण्याची पद्धत ज्या धर्मात आहे त्या धर्मामध्ये विझवण्याची पद्धत आणली कोण? माझा मुद्दा असा आहे की जे लोक अशा पद्धतीने आपल्या मुलामुलींचा वाढदिवस साजरा करतात, एक वाक्य माफी मागून बोल देईल, असा वाढदिवस जे आपल्या मुलामुलींचा साजरा करतात ना, अशा मायबापांचं रक्त तपासलं पाहिजे. हे नेमकं विदेशातलं आहे की आपलंच आहे? हा, माझा मुद्दा असा आहे, कबीर महाराज बोलतो, तुला कळत नाही, हिंदू धर्म शिकवतो की दिव्यातील तेल निसर्गतः संपल्याशिवाय दिवा विझवणं पाप आहे. चल निघ म्हटले घरामध्ये. कबीर महाराजांच्या पत्नीने खाली मान घातली आणि घरामध्ये निघून गेली. आलेले लोक कबीर महाराजांना बोलतात, महाराज हे पाहण्याकरता तुम्ही घरी बोलवलं का? काय नाही बुवा, मी माझ्या बायकोला मारू शकतो. कबीर महाराज म्हणे, हे बघा, हे पाहण्याकरता मी तुम्हाला घरी बोलवलं नाही आणि हे पाहण्याकरता मी तुम्हाला घरी बोलवलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जो ट्राय मी माझ्या पत्नीवरती केला ना, तो ट्राय तुम्ही तुमच्या घरी करून पहा. कारण माणसाची तेवढी हिंमत नाही महाराज. माणूस 4 लोकांमध्ये बसला ना, माणसाची भाषा असते पठ्ठ्या. अरे मी वाघ आहे, मी म्हणजे मी नाही बरं, मी त्यांचं सांगतो, मी कशाचा वाघ महाराज. 4 लोकांमध्ये माणूस बसला तर माणसाची भाषा असते मी, अरे मी